पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून विसर्गामुळे अनेक भागांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि या पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी भरलंय। पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने यातून बाहेर पडण्याची अनेकांची धडपड दिसून आली आहे। पुण्यातील ही स्थिती पाहून पुण्यनगरी ही पूरनगरी झाल्याचं दिसून आलं। पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणीच पाणी होतं आणि या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं। लोक जीवाचा आटापिटा करून पाण्यातून मार्ग काढताना दिसून आले। नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं तर बोट, लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली आणि पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। पुण्यातील एकतानगर, निंबजनगर या भागात छातीपर्यंत पाणी साचलं होतं तर पाण्याच्या वेढ्यातून आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू होती। अनेक वाहनं देखील पाण्याखाली बुडाली। पुण्यामध्ये झालेल्या या मुसळधार पावसाने पुणेकरांना बेहाल केलं आणि या पावसामुळे पुणेकरांची मोठी दैना उडाली। दरम्यान पुण्यातील पुराने अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। पुराची ही दाहकता पुणे मेट्रोमधून एका प्रवाशाने चित्रित केलेली आहे। आणि आता थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, खरं तर पुण्याला चांगलंच पावसाने झोडपून काढलेलं आहे। एकंदरीतच पुण्यनगरी आपण म्हणतो पण पूरनगरी पुण्यामध्ये पाहायला मिळाली आहे। त्यामुळे आता सध्या पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे का? सद्यस्थिती काय आहे पावसाची? प्राजक्ता, तू जसं म्हणली पुण्यनगरी आता पुण्यनगरी नाही राहिली, ती पूरनगरी बनलेली आहे। आता आपण या पुराच्या पाण्यातच उभा आहोत। ही जी निळी रेषा दिसते ही पूर नियंत्रण रेषा आहे। इथपर्यंत आतापर्यंत पूर आलं होतं पण सकाळी याच इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की 2011चा रेकॉर्ड तोडलाय। म्हणजे खरं तर पाणी सोडलंय किती धरणातनं, अवघं 35,000 क्युसेक, पण त्याच्याही पुढे पाणी गेलंय। म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड झालेली, नदीत भराव आहे। नदी सुधारचं कार्य काय? सचिन, तुम्ही सकाळपासून इकडे फिरताय, मदत कार्य करताय, काय झालं नेमकी? वास्तव काय? काहीतरी आकडे लपवले जातात। नक्कीच आकडे लपवले जातात कारण का इथं जी लोक आहेत ती आता तुम्हाला सांगताना तुम्हाला सापडतील की बाबा आतापर्यंत इतकं 30 आणि 35 टीएमसी पाणी जर सोडलं, 35 ते 40 35,000 क्युसेक पाणी जर सोडलं तर ह्या ठिकाणी ते पाणी येत नव्हतं, पण आज ते पाणी इथपर्यंत येतंय। त्याचं कारण वेगळी आहेत कारण का इथे एक ब्रिजचं काम महानगरपालिकेचं चाललंय आणि नदी सुधार योजना तिकडे खाली चालू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नदी सुधार योजनेच्या खाली मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण झालंय, कुठेतरी वाटा वळवल्या। त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं डिझाईन जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामुळे हा सगळा फुगवटा आलाय आणि ह्या परिसरामध्ये नागरिकांना मोठा त्रास होतोय। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकल्पाची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याच्या कुणी हट्टास केलाय हा त्यांनी खरं तर पुणे शहराची माफी मागितली पाहिजे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काय संबंध नाही। आता ते इन्क्वायरी जर केली तर त्या गोष्टी सगळ्या नागरिकांच्या समोर येतील। त्याच्यामुळे ह्या ज्या पुणे शहरामध्ये जे वाटोळं चाललंय ह्याला कारणीभूत हे प्रशासन आहे। इथं आकडे पण त्यांनी आता आज लपवलेले आहेत आपल्यापासून आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदी सुधार योजनेचं काम असेल किंवा इथं जे कर्वेनगरचे ह्याचं काम आहे मध्यमच त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव टाकलाय आणि त्याच्यामध्ये वडगाव आणि वारजे परिसराला मोठा धोका निर्माण झालेला आहे। त्याच्यामध्ये तत्काळ कारवाई करून ह्या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना इथं सवलत दिली पाहिजे। त्याचं कारण असं की इथं प्यायचं पाणी नाही, लोकांना जेवायला नाहीये कारण का मोठ्या प्रमाणात टाक्यांमध्ये गटारीचं पाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांना प्यायचं पाण्याची सुद्धा इथं सोय नाही आणि लहान मुलं आणि वृद्धांचं इथं मोठ्या प्रमाणात हाल होतंय। म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये का तुला? आता पाणी पुन्हा वाढलेलं आहे कारण विसर्ग वाढवलेला आहे। पुन्हा 40,000वर विसर्ग गेलेला आहे। आता जिथं आपण उभं आता अगदी मांड्याला पाणी लागतं इथं आणि खाली इथून किमान अर्धा किलोमीटर पर्यंत नदीचं पात्र आहे। तेवढं पाणी इथपर्यंत आपण कल्पनाही करू शकत नाही। असं पाणी भरलेलं आहे आणि आता आणखीन विसर्ग वाढवल्यामुळे पाणी कदाचित वाढू शकतं, रात्री वाढू नये म्हणून। एकंदरीतच आता नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। प्रशासनानं तर अलर्ट दिलेलाच आहे। चंद्रकांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर पूरस्थितीमुळे शहराला पुण्यामध्ये नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आज दिवसभर पुण्यामध्ये जोरदार पावसाने हाहाकार माजवला। तिकडे पिंपरी चिंचवडच्या शितोळेनगर, इंदिरानगर आणि शांतीनगर या भागात मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचलं। दरम्यान माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकानं अडकलेल्या नागरिकांना तातडीनं रेस्क्यू केलं।
अजूनही काही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, पिंपरी चिंचवडमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला, ठिकठिकाणी पाणी साचलं, रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. काय सध्या स्थिती आहे? अर्थातच पिंपरी चिंचवडमधील जे नागरिक पाण्यामध्ये अडकले होते त्यांचा बचाव कार्य सुरू झालंय. मात्र हे बचाव कार्य सुरू व्हायला तब्बल 8 ते 9 तासाचा वेळ लागला. रात्री 1:30 वाजल्यापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये सततधार सुरू होते, मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे आपण बघतो की या शहराची जी ओळख आहे ती पवना नदी ही आहे. या नदीनं अक्षरशः रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि बघतोय या नदीच्या काठावर असलेली शेकडो घरं. आपले व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर यांना मी विनंती करतो की नदीच्या काठावर जी शेकडो झोपडपट्टी वजा जी घरं आहेत ती पूर्णतः पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि या घरातील शेकडो नागरिकांचा जो संसार आहे तो रस्त्यावर आलेला आहे. खरं तर अनेकांना काळजी आहे की आता पुढे काय, कारण की अजून फूड पॅकेटची व्यवस्था देखील प्रशासनाकडून करण्यात आली नाही. थोड्या वेळापूर्वीच जे नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित केल्या गेलंय. मात्र ही पूर्ण नदी पवना, मुळा, इंद्रायणी या तिन्ही नद्या अशाच धुतडी भरून वाहत आहेत, जे या शहराच्या बाजूने वाहतात. मध्यभागी आहे आणि आपण बघतोय की या नद्यांनी असं रौद्र रूप धारण केलेलं आहे. नद्याचं पाणी जे आहे ते जवळजवळ शहरामध्ये पूर्ण परिसरामध्ये घुसलेलं आहे. आता बघतोय की काही ठिकाणी हे हुल्लडबाजी सुद्धा आहे आणि हे अभिप्रेत नाहीये. खरं तर अशा ठिकाणी जी धोक्याची गोविंद, माफ करा, थोडं थांबवते. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला असल्याचं कळतंय, त्या संदर्भातले काय अपडेट? अर्थातच खडकवासला धरणातून जे आहे ते सातत्याने विसर्ग केला जात होता. पाण्याचा जोर काही ओसरल्यानंतर पुन्हा एकदा हा विसर्ग करण्यात आलाय. मात्र या सगळ्या पाण्याचा जो विसर्ग झालाय त्याचा धोका कायम आहे. तो खडकवासला धरणातून ज्या नद्यांना पाणी मिळतं त्या नद्यांच्या बाजूला मुठा नदी असेल, त्याचबरोबर पुण्यातून ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये हा विसर्ग केला जातो. त्यामुळे पुण्यातही जी परिस्थिती आहे ती अशाच पद्धतीची आहे. नद्या दुथडी भरून वाहतात आणि विसर्ग ज्या पद्धतीनं केला जातोय त्या पद्धतीनं याचा फ्लो जो आहे तो अधिक वाढतो. त्यामुळे जसजसे अंधार पडतो आहे, रात्र होती आहे, तसतसं मदत कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात आणि म्हणूनच नदीकाठचे जे सगळे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय. पिंपरी चिंचवडचा हा झुलेलाल घाट आहे आणि ही पवना नदी आहे. खरं तर या आधी कधीही असं या नदीने रौद्र रूप धारण केलं नव्हतं. मात्र अर्थातच पिंपरी चिंचवड मधील तिन्ही नद्यामध्ये प्रचंड भराव टाकला गेला आणि केवळ त्याच कारणामुळे नदी पात्रातलं पाणी आता शहरात घुसताना दिसतंय. रात्री जर हीच परिस्थिती असेल तर प्रशासनाची मोठी दमछाक होणार आहे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे आणि त्यामुळे तातडीनं आणखी ही जी सगळी यंत्रणा आहे ती कार्यरत करावी लागणार आहे. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू.